गुड मॉर्निंग स्टुडंट. नेक्स्ट पॉइंट आहे आपला थेरम ऑन इक्वल रेशो. ओके, आता बघा आपण जे काही ऑपरेटर वापरत आहे ते पूर्ण रेशोवर वापरत आहे. म्हणजे आपलं चॅप्टरचं जे नाव आहे रेशो अँड प्रपोर्शन. तर आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे थेरम ऑन इक्वल रेशो. ओके, मग आता रेशो म्हणजे काय म्हणणार आपण की इफ ए अपॉन बी इक्वल्स टू सी अपॉन डी. मग आता हा काय रेशो आहे ए अपॉन बी इक्वल्स टू सी अपॉन डी. हा रेशो आहे. हा रेशो कसा आहे? हा रेशो कसा आहे? इक्वल आहे. ओके, मग इक्वल असेल तर थेरम ऑन इक्वल रेशोचं म्हणणं काय आहे की ए अपॉन बी इक्वल्स टू सी अपॉन डी इक्वल्स टू ए प्लस सी अपॉन बी प्लस डी. दिस इज known as theorem on equal ratio. This is known as theorem on equal ratio. ओके, म्हणजे काहीच नाही, आम्ही काय करणार तुम्हाला रेशो देणार a अपॉन b इक्वल्स टू c अपॉन d. ओके, मग a अपॉन b इक्वल्स टू c अपॉन d रेशो हा दिला की तुम्हाला काय करायचं थेरम ऑन इक्वल रेशो लावायचं. मग थेरम ऑन इक्वल रेशो लावायचं काय करायची याची ऍडिशन करायची म्हणजे a प्लस सी अपॉन b प्लस d. ओके, आणि इज इक्वल टू के. हीच रेशो कॉन्स्टंट काय म्हणणार आपण के म्हणणार आहोत. लक्षात. ओके, मग हा झाला तुमचा थेरम ऑन इक्वल रेशो. आता थेरम ऑन इक्वल रेशो मध्ये एक पेक्षा दोन पेक्षा जास्त जर रेशो आले तर म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड कंडिशन बघा की ए अपॉन बी इक्वल्स टू सी अपॉन डी इक्वल्स टू ई अपॉन एफ. ओके, बघा दोन पेक्षा जास्त रेशो आहे. मग ही तिन्ही रेशो कशी आहे? इक्वल आहे. इक्वल्स टू डॅश म्हणू. ओके, म्हणजे काय झालं ए अपॉन बी इक्वल्स टू सी अपॉन डी इक्वल्स टू ई अपॉन एफ इक्वल्स टू डॅश डॅश डॅश. म्हणजे याच्या समोर पण काय आहे रेशो आहे. ओके, हिअर एल एम एन आर नॉन झिरो नंबर नंबर्स. मग एल एम एन आर जर नॉन झिरो नंबर आहे तर या नॉन झिरो नंबरला जर आपण या रेशोला जर मल्टिप्लाय केलं तर काय येते ते बघा. म्हणजे काय येते ए एल अपॉन बी एल इक्वल्स टू सी एम अपॉन डी एम इक्वल्स टू ई एन अपॉन एफ एम इज इक्वल टू डॅश डॅश डॅश. कारण की ए अपॉन बी इक्वल्स टू सी अपॉन डी इक्वल्स टू ई अपॉन एफ इक्वल्स टू डॅश डॅश डॅश. तसंच एल एम एन डॅश 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 आर नॉन झिरो नंबर. मग नॉन झिरो नंबरनी याला जर मल्टिप्लाय केलं नॉन झिरो नंबरनी मल्टिप्लाय केल्यावर हा जो रेशो आहे हा रेशो कसा झालेला आहे? इक्वल झालेला आहे. ओके, मग इक्वल झाल्यावर याच्यामध्ये असं आपण म्हणणार की देन ए एल प्लस सी एम प्लस ई एन अपॉन बी एल प्लस डी एम प्लस एफ एन. ओके, इज इक्वल टू के म्हणणार. के इज अ कॉन्स्टंट. ओके, फक्त काय झालं याच्यामध्ये एक कंडिशन आपल्याला अशी घ्यायची आहे की एल इंटू बी प्लस एम इंटू डी प्लस एन इंटू एफ नॉट इक्वल्स टू झिरो. ही जी कंडिशन आहे एल इंटू बी प्लस एम इंटू डी प्लस एन इंटू एफ इज नॉट इक्वल्स टू झिरो. देन दिस इज नोन ॲज थेरम ऑन इक्वल रेशो. लक्षात. ओके, म्हणजे आता याच्यावर आपण काय करू एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा थेरम आपण कसा लावतो. लक्षात. बघा प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय फिल इन द ब्लँक्स ऑफ द फॉलोइंग. ओके, मग आता बघा इथे तुम्हाला काय दिलं एक्स अपॉन 7 इक्वल्स टू वाय अपॉन 3. एक्स अपॉन वाय इक्वल्स टू वाय अपॉन 3 इक्वल्स टू 3x प्लस 5y अपॉन फिल इन द ब्लँक्स इक्वल्स टू 7x मायनस 9y अपॉन फिल इन द ब्लँक्स. ओके, मग आता तुमच्याकडं दिलं काय आहे की x अपॉन 7 इक्वल्स टू y अपॉन 3 हा रेशो दिलेला आहे. मग x अपॉन 7 इक्वल्स टू y अपॉन 3 हा रेशो जर तुम्हाला दिला असेल तर त्याला काय केलं त्यांनी थेरम ऑन इक्वल रेशो लावलेला आहे. मग थेरम ऑन इक्वल रेशो लावल्यावर त्याच्यामध्ये काय बघा 3x प्लस 5y. इथे काय दिलं तुम्हाला 3x प्लस 5y. म्हणजे या x ला कितीने मल्टिप्लाय केलं
3 ने मल्टिप्लाय केलं आणि y ला कितीने मल्टिप्लाय केलं 5 ने. म्हणजे कोणत्या रेशोला? या रेशोला. कोणत्या रेशोला? या रेशोला x ला कितीने मल्टिप्लाय केलं 3 ने आणि y ला कितीने मल्टिप्लाय केलं 5 ने. म्हणजे न्यूमरेटरला जर x ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला 7 ला पण कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तुमच्या इथे लक्षात? ओके. म्हणजे बघा इथं 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे याला 3 ने मल्टिप्लाय केलं याचा अर्थ 7 ला पण कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 3 into 7 काय झालं? 3 into 7 प्लस 5 ने कोणाला मल्टिप्लाय केलं? y ला. मग 5 ने कोणाला मल्टिप्लाय करायचं? 3 ला. म्हणजे 5 into 3. आलं लक्षात? बघा इथं बघा x ला 3 ने मल्टिप्लाय केलं, y ला 5 ने मल्टिप्लाय केलं, मग 7 ला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि या 3 ला 5 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके. समोर जाऊन त्याला सोडवायचं. 3x plus 5y upon 7 3 जा 21 plus 5 3 जा 15 equals to समोर जाऊन याला सोडवा. 3x plus 5y equals to 21 plus 15 means 36. म्हणजे फिल इन द ब्लँक्स मध्ये काय आलेलं आहे? 36 आलेलं आहे. आलं लक्षात? ओके. पुन्हा बघू. आता हे बघा काहीच नाही. x upon 7 equals to y upon 3 हे तुम्हाला रेशो दिलेला आहे. त्यात मी काय केलं? 7x minus 9y काय घेतलं? 7x minus 9y. ओके. म्हणजे मग याला थेरम इक्वल रेशो लावलेला आहे आणि x ला किती मल्टिप्लाय केलं? 7 ला आणि y ला किती मल्टिप्लाय करायचं? 9 ला. x ला किती केलं? 7 ने, y ला 9 ने. मग याचा अर्थ काय झाला की या 7 ला पण कितीने मल्टिप्लाय करायचं? 7 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे हे 7 मल्टिप्लायचे आणि हे 7 डिनॉमिनेटरचे मायनस 9 मल्टिप्लाइड बाय 3. 9 मल्टिप्लाइड बाय 3. ओके. मग समोर जाऊन काय येणार? 7x minus 9y अपॉन 7 7 जा 49 मायनस 9 3 जा 27. ओके. समोर जाऊन सोडवायला 7x minus 9y equals to 49 minus 27 म्हणजे 22. म्हणजे फिल इन द ब्लँक्स मध्ये किती आलेलं आहे? 22 आलेलं आहे. लक्षात? म्हणजे असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. काहीच नाही. फिल इन द ब्लँक्स मध्ये वरतीला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तेच खालच्या डिनॉमिनेटरच्या संख्येला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. आणि ऍडिशन असेल तर ऍडिशन करायचं, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन तुम्हाला करायची आहे. लक्षात? ओके. लिहून घ्यायचे तुम्हाला हे. सेकंड क्वेश्चन आहे आपला. If 5m minus n equals to 3m plus 4n, then find the value of following expression: m square plus n square upon m square minus n square equal, and second is 3m plus 4n 3m minus 4m. ओके. म्हणजे बघा याच्यात तुम्हाला दिसते की कंपाउंड ड्युटोरियलच्या प्रॉपर्ट्या वापरलेल्या आहे. मग कंपाउंड ड्युटोरियलच्या प्रॉपर्ट्या वापरलेल्या आहे तर त्याच प्रकारे आपल्याला हे सोडवायचं आहे. ओके. मग तुम्हाला दिलं काय? 5m minus n equals to 3m plus 4n हे तुम्हाला काय आहे? गिवन आहे. ओके. मग आता हे इक्वेशन बघा. हे काय इक्वेशन आहे? कोणतं आहे? 5m minus n equals to 3m plus 4n. ओके. या इक्वेशनला जर तुम्ही बघितलं तर इथे टर्म सारख्या दिसत आहे. m व्हेरिएबल जवळ आणा आणि n व्हेरिएबल जवळ आणायचा आहे. ओके. म्हणजे तुम्हाला m अपॉन n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? m अपॉन n ची व्हॅल्यू तुम्हाला रेशो काढायचा आहे. m अपॉन n चा रेशो तुम्हाला काढायचा आहे. मग m अपॉन n चा रेशो काढायला सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये बघा काय करणार? m ची टर्म जवळ आणा, n ची टर्म जवळ आणा. देअरफॉर 5m minus 3m equals to 4n as it is. हे मायनस n आहे, इकडे आलेली प्लस येणार आहे. ओके. याला सोडवा. 5m minus 3m means 2m equals to 5n. 4n plus n equals to 5n. ओके. आता तुम्हाला m अपॉन n चा रेशो द्यायचा. म्हणजे n इकडे आणा, हे 2 इकडे घेऊन जा. म्हणजे हे n इकडे आणा आणि हे 2 इकडे घेऊन जा. म्हणजे काय झालं? m अपॉन n equals to 5 अपॉन 2. m अपॉन n equals to 5 अपॉन 2. म्हणजे m अपॉन n चा रेशो किती आला? 5 अपॉन 2 आला. मग m अपॉन n चा रेशो 5 अपॉन 2 आला तर तुम्हाला काय करायचं? m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर अपॉन m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. म्हणजे या रेशोवर तुम्हाला काय करायचं? ऑपरेटर वापरायचं आहे. ओके. मग आता m अपॉन n आहे, आपल्याला काय पाहिजे? m स्क्वेअर आणि n स्क्वेअर पाहिजे. म्हणजे पहिले काय करायला? स्क्वेअरिंग करून घ्या. स्क्वेअरिंग
बोथ साइड. मग स्क्वेअरिंग बोथ साइड म्हटल्यावर याचं स्क्वेअर करा. m स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर इक्वल्स टू 5 स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर. m स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर इक्वल्स टू 25 अपॉन 4. आलं m स्क्वेअर n स्क्वेअर. मग आता m स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर इक्वल्स टू 25 अपॉन 4 आलं तर आता याला m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर अपॉन m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर म्हणजे कोणती प्रॉपर्टी वापरली असेल, बाय कोणचं ऑपरेटर वापरलं असेल, कंपाऊंडो डिव्हिडंडोचं. ओके, मग याला कंपाऊंडो डिव्हिडंडोचं प्रॉपर ऑपरेटर वापरा. बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. कोणाला? याला m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर means m square plus n square upon m square minus n square equals to. मग जसं याला कंपाऊंड डिव्हिडंडची प्रॉपर्टी वापरली तशीच याला पण कंपाऊंड डिव्हिडंडची प्रॉपर्टी वापरा. 25 प्लस 4 अपॉन 25 मायनस 4. ओके, 25 प्लस 4 म्हणजे किती झालं? 29 आणि 5 मायनस 4 म्हणजे किती झालं? 21. म्हणजे दिस इज m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. आलं? ओके, म्हणजे ह्या ज्या गोष्टी तुम्हाला वापरायच्या असतात ते फक्त याच्यासाठी, म्हणजे हे आल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही. म्हणजे m अपॉन n इक्वल्स टू 5/2 हा रेशो आपल्याला महत्वाचा आहे. याला तुम्हाला जे वापरायचं, जे फाइंड आउट करायचं ते फाइंड आउट तुम्हाला करता येते. ओके, म्हणजे आता बघा इथं 3m प्लस 4n आहे, 3m मायनस 4n आहे. म्हणजे m जोड कोण आहे? 3. n जोड कोण आहे? 4. म्हणजे या m जोड पहिले कोणाचं आणायचं? 3 आणि n जोड 4 आणायचं. म्हणजे काय करायचं? 3/4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाइंग बाय 3/4 कोणाला? या रेशोला. ओके, म्हणजे मग काय होईल ते? 3m प्लस 4n. मग 3/4 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर याला पण मल्टिप्लाय करा. म्हणजे काय झालं? 3/4 इंटू 5/2. याला सोडवा. 3m अपॉन 4n इक्वल्स टू 5 3 जा 15 4 2 जा 8. ओके, मग 3m प्लस 4n 3m अपॉन 4n आलं. आता 3m प्लस 4n 3m मायनस 4n म्हणजे काय करणार? याला अगेन कंपाऊंड डिव्हिडंडची प्रॉपर्टी लावणार. ओके, म्हणजे बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. कोणाला? याला. म्हणजे काय येणार ते? 3m प्लस 4n अपॉन 3m मायनस 4n इक्वल्स टू 15 प्लस 8 अपॉन 15 मायनस 8. म्हणजे किती झालं? 23 अपॉन 7. म्हणजे 3m प्लस 4n अपॉन 3m मायनस 4n ची व्हॅल्यू किती आली? 23/7. लक्षात? ओके, लिहून घ्यायचे तुम्हाला. थँक्यू.